नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। भगवद्गीता एक अद्भुत ग्रंथ, अद्भुत तत्वज्ञान, ब्रह्मविद्या, उपनिषदांचं सार, योगशास्त्र या सगळ्या अतिशय कठीण अशा मानल्या जाणाऱ्या सगळ्या शास्त्रांचा याच्यात अंतर्भाव जरी असला तरी पुन्हा ही एक कलासुद्धा आहे। ही अनेक कलांची एक कलासुद्धा आहे, अनेक शास्त्रांचं एक शास्त्रसुद्धा आहे। आत्तापर्यंत आपण कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग किंवा गीतेची पार्श्वभूमी, गीतेतलं सौंदर्य अशा वेगवेगळ्या विषयांना हात घातला, पण आता आणखीन आपण त्याच्यातलं गुह्य ज्ञान जे आहे, खरं जो गीतेचा गाभा म्हटला जातो, गीतेतलं खरं तत्वज्ञान, सखोल तत्वज्ञान ह्याचा थोडासा अभ्यास करणार आहोत। म्हणजे आतापर्यंत आपण काय करत होतो तर अगदी डिगिंग अराउंड द बुश चाललेलं होतं। आता थेट मुळावरच घाव घालायचं। गीतेतलं मुख्य तत्वज्ञान काय आहे, गीतेचा गाभा काय आहे, कुठले श्लोक अगदी गीतेतले महत्त्वाचे आहेत। आपण मृत्यूबद्दलचेही अनेक श्लोक पाहिले, पण गीतेचं खरं तत्वज्ञान काय आहे हेही आपण बघणार आहोत। अर्थातच मी जसं रोजच सांगते की व्यक्तिपरत्वे महत्त्वाचे श्लोक कुठले, आवडणारे श्लोक कुठले, रुचणारे श्लोक कुठले असाही त्याच्यामध्ये भेद होऊ शकतो। पण इथे मी आज आपण जे श्लोक अभ्यासणार आहोत त्याला काहीतरी शास्त्राधार आहे। कारण असं एक वचन आहे की धर्मशास्त्रेषु वेदांता तत्र गीता महत्तमा तत्र पंचदशोऽध्यायः तत्र श्लोक चतुष्टयम्। काय म्हटलेलं बघा, धर्मशास्त्र, धर्माशी संबंधित जर अनेक ग्रंथ असतील त्याच्यातलं श्रेष्ठ ग्रंथ कुठला आहे, श्रेष्ठ ज्ञान किंवा आपण नेहमीच बोलतो की उपनिषदामध्ये प्युअर नॉलेज आहे, शुद्ध ज्ञान आहे। मग धर्मशास्त्रेषु वेदांता, वेदांत म्हणजेच उपनिषद म्हणजे श्रुती, धर्मशास्त्रेषु वेदांता त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय, वेदांतामधलं श्रेष्ठ काय आहे, तत्र गीता महत्तमा, त्याच्यातली गीता श्रेष्ठ। वेदांतामध्ये कारण उपनिषदाचं सार म्हणजेच गीता आहे। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधी भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्, असं जर का गीतेचं वर्णन केलंय तर त्या वेदांतामधली गीता महत्त्वाची आहे। बरं, गीता महत्त्वाची आहे, एवढे 700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत, मग त्याच्यातला महत्त्वाचा अध्याय कुठला? प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळा अध्याय असू शकेल, पण इथे हा शास्त्राधार आहे। तत्र पंचदशोऽध्यायः, त्याच्यातला 15वा अध्याय अतिशय श्रेष्ठ आहे। बरं, 15वा अध्याय म्हटला तरी 15वा अध्यायामध्ये 20 श्लोक आहेत, मग त्याच्यातलं कुठले श्रेष्ठ श्लोक आहेत तर तत्र श्लोक चतुष्टयम्, त्याच्यातले 4 श्लोक महत्त्वाचे आहेत। आणि जे 4 श्लोक गीतेचा संपूर्ण भावार्थ सांगणारे आहेत, या गीतेमधलं जे तत्वज्ञान आहे ते अतिशय विशद करून सांगणारे असे हे श्लोक काय आहेत तर तेही आपण बघणार। कुठले श्लोक आहेत तर शेवटचे 16, 17, 18, 19 हे जे 4 श्लोक आहेत हे गीतेतले अतिशय महत्त्वाचे, सखोल ज्ञान देणारे, गुह्य ज्ञान, ज्याला वारंवार गीता भगवंत उपदेश करताना वारंवार म्हणतात की मी तुला हे गुह्य ज्ञान देतोय। गुह्य ह्याचाच अर्थ आहे गुप्त, जे गूढ आहे, जे फारसं कोणाला सांगायचं सुद्धा नसतं, अशा ज्ञानाचा मी तुला सांगतोय असं म्हणून हे गुह्य ज्ञानाचा वारंवार त्यांनी पुरस्कार केलेला आहे। आता 16, 17, 18 आणि 19 असे 4 श्लोक जर का आपण घेतले तर 16वा श्लोक आहे द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षरमुच्यते। द्वाविमौ म्हणजे द्वौ इमौ पुरुषौ लोके, या लोकांमध्ये, या जगामध्ये बहु पुरुष कुठले, एक आहे क्षर आणि एक आहे अक्षर। क्षर आणि अक्षराची मिळून ही सगळी सृष्टी बनलेली आहे, हे सगळं विश्व बनलेलं आहे। क्षर म्हणजे काय तर जे नाशिवंत आहे, जे संपणार आहे ते सगळं क्षर आहे। आणि अक्षर म्हणजे काय, त्याच्यातलं चैतन्य आहे, जी एनर्जी आहे, ज्याला रई म्हटलेलं आहे उपनिषदीने, हे सगळं न संपणारं, कधीही न परिवर्तन होणारं असंही तत्वज्ञान त्याच्या आहे। अशा क्षर आणि अक्षरापासून ही सृष्टी बनलेली आहे।
किंवा साध्या भाषेत म्हटलं तर प्रकृती आहे आणि चैतन्य आहे. जे जे दिसतंय ना आपल्याला डोळ्याने यद्यदृष्टम ते काय आहे तर ते प्रकृतीचा तो आविष्कार आहे. आणि जे त्याच्या मागचं जे दिसत नाही असं तत्व आहे ते चैतन्य तत्व आहे. आणि गंमत अशी आहे ही प्रकृती आपल्याला खूप भुलवते, खूप मोहात पाडते, किंवा वेगळ्या अर्थाने म्हटलं तर प्रकृती आपल्याला खेळवत असते. आणि जेव्हा प्रकृतीच्या खेळामध्ये आपण सहभागी होतो, आपण त्याला बळी पडतो आणि आपण त्याच्यामध्ये गुंगून जातो, तेव्हा चैतन्य जे असतं ना ते स्वतःचा संकोच करून घेतो, स्वतःचं अंग चोरून घेतो. असं चैतन्य, जेवढा प्रकृतीचा विस्तार अधिक तेवढा चैतन्याचा संकोच जास्त, आणि जेवढा चैतन्याचा विस्तार अधिक तेवढी प्रकृती सुद्धा आपलं अंग आवरून घेते. असा हा फार खेळ आहे, सुंदर खेळ आहे. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी, त्रिगुणाचे हे तीनच धागे तीनच फासे चराचरातून निनादती, असंही शिवशक्तीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजेच या चैतन्याचा क्रमसंकोच पण होतो आणि आपल्याला उपासनेने साधनेने त्याचा क्रमविस्तारही करता येतो. या जडाला चैतन्यात पालटणं म्हणजे स्वतःची उन्नती साधून घेणं आहे. ही सृष्टीची रचना कशी आहे तर ही द्वंद्वात्मक रचना आहे. द्वंद्वात्मक म्हणजे काय म्हटलेलं आहे, पायाभूत सिद्धांत काय आहे तर हा क्षर आणि अक्षर हा पायाभूत सिद्धांत मानून जर त्याच्यावर आपल्या ह्या मानवी जीवनाची एक उभारणी केली तर आपल्या जीवनाला ब्रह्मसंस्पर्श लाभणार आहे. ब्रह्मसंस्पर्श हा सुद्धा गीतेचा स्पेशल शब्द आहे, वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे. तर आपल्या जीवनाला ब्रह्मसंस्पर्श लाभणार आहे. आणखीन एक तुलना अशी केलेली आहे अमृतानुभवामध्ये, तर शिवशक्तीचं सामरस्य माऊलींनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आणखीन एक अशी कल्पना नेहमीच मांडली जाते की शिव आणि शक्ती हे जणू काही एकमेकांचे आरसे आहेत. शिवशक्ती हे एकमेकांचे आरसे आहेत आणि या आरशामध्ये ते एकमेकांचं दर्शन घेतात. शिव शक्तीला त्या आरशामध्ये बघतो, शक्तीच्या आरशामध्ये स्वतःला बघतो आणि शक्ती शिवाच्या आरशामध्ये स्वतःला बघते. म्हणजे काय आहे तर हेही बघू, आणखीन त्याचं विस्तृत स्वरूप किंवा सविस्तर त्याचं रूप आपण बघणार आहोत. प्रकृतीच्या दर्पणामध्ये शिवाला स्वरूपाचं दर्शन होतं आणि शिवाच्या दर्पणामध्ये प्रकृतीला स्वतःचं दर्शनही घडतं. असंच हे दोन्ही एकमेकावर अवलंबून आहे. जसं आत्ता आपण म्हटलं शिवशक्तीचा, ही संपूर्ण सृष्टी म्हणजे काय तर अर्धनारी नटेश्वराचं एक अतिशय सुंदर असं रूप आहे. किंवा हे विश्व म्हणजे एक आनंद नृत्य आहे. याच्यामध्ये शिवाचं तांडव पण आहे आणि पार्वतीचं लास्य पण आहे. अर्धनारी नटेश्वर ही कल्पना नुसती मूर्तीपुरती मर्यादित नाही आहे, तर ही संपूर्ण सृष्टी ही अर्धनारी नटेश्वर आहे. म्हणजे जे आचार्यांनी आमच्या स्तोत्र रचलेलं आहे, चांपेय गौरार्ध शरीर कायै कर्पूर गौरार्ध शरीर काय धमिल्लकायै च जटाधराय नमः शिवायै च नमः शिवाय. हा शिव आणि शक्तीचा एक सुंदर मिलाप म्हणजे हे सृष्टी आहे. म्हणजेच त्याला प्रकृती चैतन्य म्हणूया. चैतन्य सगळ्यामध्ये आहे. या चैतन्यानेच वेगवेगळी रूपं घेतलीत, वेगवेगळ्या रूपाने ते शिव तत्व जे आहे तेच नटलेलं आहे. म्हणजेच या सगळ्या दिसणाऱ्या भेदयुक्त सृष्टीमध्ये जर का आपल्याला अभेद चैतन्य बघता आलं ना, सगळीकडे एकच आहे. जे मुंगीत चैतन्य तेच हत्तीमध्ये, जे डायनॉसॉरमध्ये आहे तेच फुलपाखरामध्ये, जे तुमच्यामध्ये आहे तेच माझ्यामध्ये, सगळीकडे चैतन्य म्हटलं तर एकच आहे. अशा अनेकामध्ये जर का आपल्याला एकत्व शोधता आलं किंवा उलट्या भाषेत म्हटलं तर भेदामध्ये जर का आपल्याला अभेद शोधता आला, त्या चैतन्याचं जर का आविष्कार आपल्याला काढता आला तर आपल्याला खरंच या ब्रह्मसंस्पर्श सुद्धा लाभणार आहे. आता प्रकृती काय आहे तर प्रकृतीचेही दोन प्रकार आहेत बरं का, अपरा प्रकृती आणि परा प्रकृती. म्हणजे काय आहे तर परा याचा अर्थ पलीकडची आणि अपरा म्हणजे अलीकडची. एक पलीकडची प्रकृती, एक अलीकडची प्रकृती. तसंच या पुरुषाचे सुद्धा दोन प्रकार आपण बघितले. प्रकार असे नाही आहेत बरं का, आपण आपल्या सोयीसाठी म्हणतोय
की एक पुरुष आहे तो क्षर आहे आणि एक आहे तो अक्षर आहे. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच. प्रकृती कशी आहे तर परा म्हणजे पलीकडचे, जी आपल्याला दिसत नाही, जी आपल्याला समजत नाही अशी ही प्रकृती आहे. आणि अपरा म्हणजे अलीकडची, जी आपल्याला दिसते, डोळ्यांनी दिसतं. झाडं, वेली, पशु पक्षी, फुलं, फळं हे सगळं डोळ्याने दिसतं. ही सगळी अपरा प्रकृती आहे आणि पलीकडची आहे ती परा प्रकृती आहे. आणि ह्याच्यातूनच सगुण आणि निर्गुणाचा सुद्धा साक्षात्कार किंवा त्याचं सुद्धा मार्गदर्शन ह्याच्यातनं होतं. आपण काय करतो तर आपण मूर्तीमध्ये अडकतो. गणपतीच्या देवळात जातो, विठोबाला जातो, दत्ताला जातो. मूर्तीमध्ये अडकायचं नाहीये, मूर्तीला पाहायचंच नाहीये. खरं म्हटलं तर मूर्तीमधून त्या अमूर्ताला पाहायचे. दिसते डोळ्याला गणपतीची मूर्ती, दिसतोय डोळ्याला राम, दिसतोय डोळ्याला कृष्ण, पण ह्या मूर्तीमधनं आपल्याला अमूर्ताकडे जायचंय, व्यक्तामधनं अव्यक्ताकडे जायचे, दृष्टामधनं अदृष्टाकडे जायचे. असं जर काही आपल्याला किमया साधता आली तर ह्या आपल्याला आपली उन्नती नक्कीच साधता येणार आहे. ही जीवनाची कला सुद्धा समजावून घेता येणार आहे. अमृतानुभवामध्ये माऊलीने म्हटले, देव देऊळ परिवारू अवघा की जे कोरोनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान होवावा. बघा, अगदी वेरूळच्या लेण्याचं असं सांगतात वैशिष्ट्य, एकाच पर्वतामधनं डोंगरही बनवलाय, देवही बनवलाय, त्याच्यातलं देवाचं वाहन असेल, त्या सगळ्या गोष्टी किंवा त्याचा परिवार किंवा त्यातले नर्तक असतील, वादक असतील, पुजारी असतील, हे सगळं एकाच शिळेमधनं एकाच पर्वतातनं कोरलंय. तसाच भक्तीचा व्यवहार व्हायला पाहिजे की तू आणि मी एकच आहे. परमेश्वरा, तू वेगळा नाहीस आणि मीही वेगळा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देव पहायासी गेलो, देव होऊनी आठेलो. इतका अभेद आपल्याला सगळीकडे जाणवला पाहिजे. दुसऱ्यांमध्ये पण अभेद आहे आणि माझ्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये सुद्धा अभेद आहे. ही जेव्हा भावना जागी होईल तेव्हा या ब्रह्मांडामध्येच मला पिंड सापडेल आणि या पिंडामध्येच या ब्रह्मांडाचाही शोध लागणार आहे. म्हणजे कसं आहे, खरं सांगू का, जे जे या सृष्टीमध्ये चालले ते सगळं माझ्या देहातही तेच सगळं आहे. असं म्हणतात की जे पिंडी ते ब्रह्मांडी. तुमच्या देहात पंचमहाभूत आहेत तशी बाहेरही पंचमहाभूत आहेत. सगळं जे त्रिगुण तुमच्यामध्ये आहेत तसे बाहेरही आहेत. म्हणजे जे आत आहे तेच बाहेर आहे, जे थोड्यात आहे तेच मोठ्यात आहे. म्हणजे ही आपला देह म्हणजे या विश्वाची एक रेप्लिका आहे, छोटीशी प्रतिकृती आहे असंही म्हणता येईल. पण इथे हा आपल्याला आणखीन हे एक जाणून घ्यायला पाहिजे की व्यापकाचा विरोध संकुचिताशी आहे पण तो विशिष्टाशी नाहीये. व्यापक विरुद्ध संकुचित. व्यापकाला संकोच आवडत नाही, संकुचित वृत्ती, क्षुद्र मनोवृत्ती आवडत नाही. खरंच आहे, हे संपूर्ण त्रिभुवन हे माझंच तर आहे. पण मी काय म्हणते की नाही नाही, हा 800 स्क्वेअर फीटचा फ्लॅट म्हणजे मी, हा संकोच आहे. पण जेव्हा इथे भगवंतांनी फार सुंदर सांगितलंय, व्यापकाचा विरोध आहे तो संकोचाशी आहे, संकुचिताशी आहे, पण विशिष्टाशी नाही आहे. आणि म्हणून अर्जुनाला सुद्धा जो उपदेश करताना त्यांनी एक भान नेहमीच राखलेलं आहे की अर्जुनाचा अहंकार नाहीसा व्हायला पाहिजे पण अस्मिता मात्र टिकायला पाहिजे. अर्जुनच नाहीसा झाला असता तर युद्ध कोण करणार, युद्धाला कोण सामोरं जाणार. त्याची अस्मिता टिकवायची पण अहंकार काढून टाकायचा. हे अतिशय कौशल्याचं काम भगवंतांनी फार हळूवारपणाने आणि फार नेमकेपणाने केलंय. तेच आपल्यातला सुद्धा अहंकार टाकायचे पण अस्मिता मात्र जपायचे. असा हा आत्मविकास क्रमशः करायचा. क्रमशः कसा करायचा आहे तर बघा, पदार्थ विज्ञान आहे, पदार्थ विज्ञान, मग रसायनशास्त्र वगैरे वगैरे शास्त्र करत करत शेवटी कुठपर्यंत पोचायचं तर अध्यात्म ज्ञानापर्यंत पोचायचे. म्हणजे अतिशय जडाकडनं अतिशय सूक्ष्माकडे आपल्याला पोचता आलं. स्थूलाकडनं सूक्ष्माकडचा प्रवास किंवा जडाकडनं चैतन्याकडचा प्रवास म्हणजेच अध्यात्म आहे, म्हणजेच ही कला आहे, म्हणजेच हे शास्त्र आहे. असं जर का आपल्याला करता आलं तर चैतन्य वाचून जडाचा विकास शून्य आहे आणि जडा वाचून चैतन्य अभिव्यक्ती शून्य आहे. किंवा योगी अरविंद आणि मदर यांच्या बाबतीत असं नेहमीच म्हटलं जातं की प्रकृती आणि पुरुषाचं ते एक अतिशय सुंदर
मोहक असं उदाहरण आहे. मदर म्हणतात विदाऊट हिम आय कॅनॉट एक्झिस्ट, आणि श्री योगी अरविंद म्हणतात विदाऊट हर आय कॅनॉट मॅनिफेस्ट. तिच्याशिवाय मला अभिव्यक्ती नाही आहे, मला आविष्कार नाही आहे. ती म्हणते की त्यांच्याशिवाय मला अस्तित्वच नाही आहे. खरीच गोष्ट आहे, चैतन्याशिवाय जडाला अस्तित्व नाही आहे. ही झाडं, वेली, फुलं, फळं आपल्याला बहरलेली दिसत आहेत कारण त्याच्यामध्ये चैतन्य आहे. चैतन्य काढून घेतलं तर हेच झाड उद्या कदाचित उन्मळून सुद्धा पडेल. म्हणजे जड आणि चैतन्याचा हा विकास इथे झालेला आहे. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. ही सर्व भूतमात्र आहेत, ही क्षर आहेत, नाशिवंत आहेत, पण त्याच्यात राहणारा जो कूटस्थ आहे, जो जीवात्मा आहे, तो मात्र अपरिवर्तनीय आहे, अविनाशी आहे. पण गंमत अशी झालेली आहे की या कूटस्थानी, या जीवात्म्याने त्याला उपाधीचं आवरण पडलेलं आहे. उपाधी कुठल्या? तर नावाची उपाधी आहे, रूपाची उपाधी आहे, हुद्दा आहे, सौंदर्य आहे, श्रीमंती, या सगळ्या उपाधीनी तो लिप्त झाल्यामुळे अशी गंमत झाली आहे की तो देह हेच मी असं सर्वस्व समजून बसतो. म्हणजे असे समजा या सृष्टीचे आपण 4 भाग केले तर 4 प्रकारची लोक आहेत किंवा 4 प्रकारचा आत्मा आहे. आत्म्यामध्ये प्रकार नाही आहेत बरं का, आपण फक्त हे सोयीसाठी समजून घेण्यासाठी हे बघणार आहोत. अनात्मा, काही लोक अनात्मवादी असतात, म्हणजे ते फक्त देहालाच सर्वस्व मानतात, आत्म्याचं काही त्यांचा संबंधच नसतो. हे अनात्मा झाले. जीवात्मा जो आहे त्याला प्रपंचाचं बंधन असतं, पण आत्म्याचं त्याला थोडंसंच ज्ञान असतं आणि तो देहाला सर्वस्व मानत असतो असंही म्हटलेलं आहे. पण तरी सुद्धा त्याला जसं जसं श्रवण घडेल तसं त्याला कळायलाही लागतं की मी म्हणजे देह नाही. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे. हे ऐकून ऐकून म्हणा, वाचून म्हणा, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने त्याची एवढी प्रगती होते की देह म्हणजे मी नाही. ही दुसरी स्टेज आहे. त्याच्या पुढची स्टेज आहे शुद्ध आत्म्याची. शुद्ध आत्मा हा स्वतःला चित्तशुद्धी करून स्वतःचं स्वरूप ओळखू शकतो, परंतु तो ओळखत जरी असला तरी तो हेही जाणतो की तो आत्मा सगळ्याच्या अतीत आहे, हेही जाणतो. आणि सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? तो परमात्मा आहे, म्हणजेच पुरुषोत्तम आहे असंही म्हटलेलं आहे. पुढच्या श्लोकात 17व्या श्लोकामध्ये म्हटले उत्तमः पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः. उत्तमः पुरुषः तु अन्यः. या दोन्ही अक्षर आणि अक्षरापेक्षा वेगळाच तिसराच कोणीतरी कोण आहे? तो उत्तम पुरुष आहे. उत्तम पुरुषालाच पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे. पण वेगळाच कोणीतरी आहे म्हणजे कोणीतरी मॅग्निफाईड किंवा भव्यीकृत असा केलेला कोणी आत्मा असा नाहीच आहे तो, किंवा सुपर ह्युमन सुद्धा नाहीये. तर तो परमात्मा कसा आहे? परमात्मे इति उदाहृता असं म्हटलेलं असलं तरी तो कोण आहे? तर तो सर्वत्र पसरलेला आहे, सगळ्यामध्ये व्यापून राहिलेला आहे, क्षर आणि अक्षराच्या पलीकडे आहे. परब्रह्म कसं आहे? तर सगळीकडे विद्यमान आहे असा तो आहे. यो लोकत्रयमाविश्य, त्रैलोक्याला व्यापून राहिलेला आहे, परत दशांगुळ उरलेला आहे. आणि बिभर्त्य व्यय ईश्वरः, तिन्ही लोकांमध्ये त्यांनीच प्रवेश केलेला आहे. अहम ब्रह्मास्मी, त्यांनीच याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि सगळ्यांचं धारण पोषण करणारा सुद्धा तोच आहे. सगळ्यांचं धारण पोषण त्यांनी ज्या ज्या जीवांना जन्माला घातले त्या सगळ्यांचं पोषण करण्याची जबाबदारी बिभर्ती अव्यय ईश्वर असं म्हटलेलं आहे, त्यांनीच घेतलेली आहे. पुढे म्हणतात यस्मात् क्षरमतीतोहम अक्षरादपि चोत्तमः. आता हा कसा आहे? क्षराच्या तर पलीकडे आहे हे तर ऑब्व्हियस आहे. क्षर म्हणजे हा बदलणारा, त्याच्याही पलीकडे हा बदलणारा नाही आहे. क्षराच्या पलीकडे एवढं कळलं. पण अक्षरापेक्षा सुद्धा हा उत्तम आहे. तुमच्या माझ्यामध्ये जो जीवात्मा आहे त्याच्यापेक्षा हा परमात्मा उत्तम आहे. वस्तुतः त्याचाच तर अंश आहे. मग उत्तम आणि अनुत्तम काय प्रकार आहे? तर तो उत्तम आहे म्हणजे कसा आहे? तर खरं म्हटलं तर आपल्याला बघा ना, आपल्याकडे म्हण आहे शीतावरून भाताची परीक्षा, एकावरून अनेकाची परीक्षा होते. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात नाही घाटावे लागत एक शीते कळे भात. एका शीतावरून जशी परीक्षा होते तसाच माझ्यातलं जे चैतन्य, ह्या चैतन्यावरनं मला या संपूर्ण विश्वभर
भरलेल्या चैतन्याची परीक्षा करता येते. आणि एकदा त्या परमात्म तत्वाला, त्या पुरुषोत्तमाच्या यथार्थ तत्वाला जाणलं ना की वेगळं जाणण्यासारखं काही उरतच नाही आणि मग त्याला मोक्षरूप फळ प्राप्त होतं. एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं आहे. गीतेमध्ये अनेक वेळेला आलेलं आहे, यज्ञात्वा नेह भूयोन्यज्ञातव्यम अवशिष्यते. असं हे गुह्यतम शास्त्र आहे. नुसतंच गुह्य नाही म्हटलं इथे, इति गुह्यतमम शास्त्र. तम हे सुपरलेटिव्ह डिग्री दाखवणार आहे. आपण जसं गुड, बेटर, बेस्ट म्हणतो, हाय, हायर, हायेस्ट, तसं गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम अशी 3 स्टेजेस आहेत. हे शास्त्र कसं आहे, नुसतं गुह्यशास्त्र नाही, गुह्यतर नाही आहे, तर गुह्यात गुह्यतरम म्हणजे गुह्यतम असं हे शास्त्र आहे. असं अर्जुनाला भगवंतांनी 18व्या अध्यायात सांगितलं, इति ते गुह्यमाख्यातम, इति ते ज्ञानमाख्यातम, गुह्यात गुह्यतरम मया असंही म्हटलेलं आहे. हे काय आहे तर हे शास्त्र आहे. भगवंत पुन्हा पुन्हा सांगतात हे शास्त्र आहे. शास्त्र ह्याचीच व्याख्या अशी आहे, शासनात त्रायते इति शास्त्रः. जशी मंत्राची व्याख्या आहे मननात त्रायते इति मंत्रः, तशी शासनात त्रायते इति शास्त्रः. असं हे शास्त्र आहे. आणि हे नुसतं मात्र हे शब्द पांडित्याचं शास्त्र नाही आहे, तर हे संसाररूपी शत्रूला जिंकणारं शास्त्र आहे, आचरणाचं शास्त्र आहे, स्वतःला घडवण्याचं शास्त्र आहे. हे शास्त्र जर का खरंच आपल्याला आत्मसात करता आलं तर हा 15वा अध्याय जो आहे ना तो या ज्ञान मंदिराचा अगदी अक्षरशः कळस आहे, किंवा हा गीतेचा मुकुटमणी आहे असंही म्हटलेलं आहे. कारण ज्ञानाची सर्वोच्च सीमा ह्याच्यामध्ये गाठलेली आहे. असा हा 15वा अध्याय आहे. पण हा 4 श्लोक तर आहेतच, पण 15व्या अध्यायातला प्रत्येक श्लोक इतका महत्त्वाचा आहे. म्हणजे याच्याच आधीचा श्लोक आहे, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनैश्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो. वेदांनी सुद्धा ज्याला जाणावं असं ज्ञेय ज्ञान काय आहे, असं खरंच ज्याला उत्तम रीतीने जाणावं हे ज्ञान काय आहे, तर हेच गीताशास्त्र आहे, हे गीता ज्ञान आहे. आचार्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. हे सांगताना आपल्याला या सगळ्या शास्त्रांची ओळख करून दिली आहे. आणि नुसतीच ओळख नाही तर भगवंतांनी आपल्याला अक्षरशः हाताला धरून इथपर्यंत नेलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये इतक्या सुंदर विभूती सांगितलेल्या आहेत. 15व्या अध्यायामध्ये आपल्याला परमेष्टीकडनं समष्टीकडे आणले, समष्टीकडनं व्यष्टीकडे आणलेलं आहे. म्हणजे सगळ्यात सूक्ष्म रूपाकडनं थोड्या मध्यम रूपाकडे आणि मध्यम रूपाकडनं स्थूल रूपाकडे आणलं आहे. म्हणजे या ब्रह्मांडाचे 3 भाग म्हटले तर व्यष्टी म्हणजे हा देह, समष्टी म्हणजे ही आजूबाजूची सृष्टी, आणि या सगळ्याला व्यापून राहिलेली ती परमेष्टी आहे. या परमेष्टीमध्ये परमात्मा हा कसा भरून राहिलेला आहे तर तोही श्लोक अतिशय सुंदर आहे. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चारुणो तत्तेजो विद्धि मामकम्. यत् आदित्यगतं तेजो, आपल्या दृष्टीने सर्वात तेजस्वी काय, आपल्याला काय वाटतं सर्वात तेजस्वी म्हणजे सूर्य. पण सूर्याला तेज कुणी दिलंय, यांनीच दिलंय, परमात्म्याने दिलंय. यदादित्यगतं तेजो जगद्भासयते, ज्यामुळे हे संपूर्ण विश्व प्रकाशमान होतं, अशा आदित्याला जे तेज मिळालंय. आणि यच्चंद्रमसि किंवा चंद्रामध्ये जे तेज आहे, यत् तेजो तत्तेजो विद्धि मामकम्, किंवा अग्नीमध्ये तेज आहे ते माझंच तेज आहे असं तू समज बरं का अर्जुना. म्हणजे या परमेष्टीमध्ये जे जे प्रकाशमान आहे, जे तेजस्वी आहे ते मीच आहे. पुढे म्हणताय मी आणखीन कशात आहे, हे तर फार दूरची उदाहरणं झाली. चंद्र, सूर्य, नक्षत्र, तारे ही तर आपल्या दूरचे आहेत. पण इथे अगदी आपल्या जवळ, आपल्या समष्टीमध्ये, आपल्या समाजामध्ये काय आहे, गामाविश्यच भूतानि धारयाम्यहं मोजसा. गा म्हणजे पृथ्वी, गाम आविश्य, पृथ्वीमध्ये मी प्रवेश केलेला आहे. गामाविश्यच भूतानि धारयामि अहम ओजसा, माझ्या ओजानी, माझ्या तेजानी ही संपूर्ण पृथ्वी मी व्यापून टाकली आहे. आणि पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः.
या पृथ्वीवर ज्या औषधी वनस्पती आहेत, वस्तुतः औषधी वेगळं आणि वनस्पती वेगळं, किंवा औषधी वनस्पती ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचं पोषण मीच करतो. बघा ना, हजारो वर्ष झाली तरी वेखंडाला अजून वेखंडाचा स्वाद आहे. शतावरीमध्ये शतावरीचे सगळे गुणधर्म आहेत. हे कोण बरं करतं, हे कोण चालवतंय विश्व, याच्यामधले गुणधर्म कमी कसे होत नाहीत. कारण प्रत्येक वेळेस हा चंद्र रूपाने सोमो भूत्वा रसात्मकः, रसात्मक असा चंद्र होऊन हा परमात्माच या सृष्टीमधल्या औषधी वनस्पतीमध्ये औषधी द्रव्य भरतो, किंवा अगदी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यांच्यामध्ये पोषकत्व भरणारा सुद्धा हाच आहे. पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः असं आहे. परमेष्टीचं वर्णन पाहिलं, समष्टीचं पाहिलं, आता व्यष्टीमध्ये सुद्धा तो आहे का? आहे ना, तुमच्यात आहे तसा माझ्यातही आहे. कसा आहे तर अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नै चतुर्विधम. तुमच्या माझ्यामध्ये जो आत बसलेला आहे तो कोण आहे? वैश्वानर. आपल्याला माध्यान्नीला जी भूक लागते, कडकडून भूक लागते, कारण आतमध्ये एक अग्नी पेटलेला आहे आणि त्याचं नाव आहे वैश्वानर. कोण आहे हा वैश्वानर? अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां. नुसता तुमच्या माझ्यामध्ये नाही, अगदी वाघ, सिंह, कुत्रा, लांडगा, कोल्हा, ससा या सगळ्यांमध्ये तो वैश्वानर बसून आहे, भरून राहिलेला आहे. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. आणि तो काय करतो? प्राणापान समायुक्तः. आपल्या शरीरामध्ये पंचप्राण आहे, याचं व्यवस्थित संचलन करून, त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करून हा काय करतो? पचाम्यन्नै चतुर्विधम. 4 प्रकारची अन्न हाच पचवतोय, हा परमात्मा. आपल्याला वाटतं की माझी पचनशक्ती चांगली आहे, मी काही पण पचवू शकते. तू काहीच करू शकत नाही. तो आत आहे म्हणून हे सगळं चाललंय. 4 प्रकारची अन्न मी पचवतो. म्हणजे कुठली कुठली आहेत तर भक्ष्य आहे, भोज्य आहे, पेय आहे, चोष्य आहे, लेह्य आहे. भक्ष्य किंवा भोज्य म्हणजे आपण जे जे दातानी तुकडा तोडतो, पोळी, भाकरी, ब्रेड, नान, याचा जो तुकडा पडतो त्याला भक्ष्य किंवा भोज्य म्हटलेलं आहे. जे पेय आहे, आमटी, सूप, कढी, हे जे आपण पितो हे सगळं पेय आहे. भक्ष्य झालं, पेय झालं. चोष्य म्हणजे काय? जे चोखून खातो, ऊस चोखून खातो, शेवग्याच्या शेंगा चोखून खातो, या सगळ्या गोष्टी सुद्धा पचवणारा तोच आहे. आणि लेह्य म्हणजे जे आपण चाटून खातो, श्रीखंड असेल, पंचामृत असेल, रायतं असेल, सॉस असेल, या ज्या गोष्टी आपण चाटून खातो. म्हणजे बघा काय भगवंतांनी एका गृहिणीला सुद्धा सूचनांनी एवढी सुंदर इथे भाषा वापरलेली आहे. 4 प्रकारचं अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. मात्र मी कुठल्या रूपाने आहे तुमच्या शरीरामध्ये? अहं वैश्वानरो भूत्वा. आणि म्हणूनच आपलं जेवण हे त्याला आहुती आहे. आत पेटलेला जो धगधगता अग्नी आहे ना, त्याला आहुती म्हणजे आपला प्रत्येक घास आहे. प्रत्येक आपली क्रिया, जेवणाची जी प्रत्येक क्रिया तुम्ही पीत असाल, खात असाल, चोखत असाल किंवा चाटत असाल, या सगळ्या प्रकारच्या अन्नाचं पचन करणारा तोच आहे. म्हणजे तो परमेष्टीत आहे, समष्टीत आहे आणि व्यष्टीत सुद्धा आहे. ही मात्र जाणीव आपण सतत ठेवली पाहिजे. ही जाणीव जर का आपल्याला असेल तरच आपल्या अन्नाचंही पचन होईल. आणि तो पचवणारा तो कोणीतरी वेगळाच आहे समजा. आणि तो आहे म्हणूनच ते सगळं कार्य व्यवस्थित चाललंय. समजा आपल्यावर हे जर का कार्य सोपवलं असतं, पचनाचं कार्य तुमच्यावर सोपवलंय समजा, तर आपल्या हातून कितीतरी चुका झाल्या असत्या. आपण कितीतरी वेळा विसरलो असतो, कितीतरी वेळा चुकून तो जाठर रस 2दा घातला गेला वगैरे, अशा चुका आपल्या हातून झाल्या असत्या. पण त्याच्या हातून एकही चूक होत नाही. चुका आम्ही करतो, आम्ही काहीतरी वेडं वाकडं खातो आणि मग आमचं काहीतरी आतले रस बिघडतात किंवा ॲसिडिटी होते, हे आमच्या चुका आहेत. त्याच्या हातनं एकही चूक होत नाही. पचाम्यन्नै चतुर्विधम. आणि तो आपल्याला हे आश्वासन देतोय, हा दिलासा देतोय. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो. सगळ्यांच्या हृदयात मी वास करतोय. मत्त स्मृती ज्ञानमपोहनञ्च. आणि माझ्यामुळेच तुमच्या हृदयात मी आहे म्हणूनच हे ज्ञान होतंय. वाचलेलं आम्हाला समजतंय, शिकवलेलं आम्हाला आकलन होते, हा तो आहे म्हणून.
तो निघून गेला, त्यांनी जर का आपली शक्ती काढून घेतली तर कुठलं ज्ञान, कुठली स्मृती, कुठलं अपोहन काहीच शिल्लक राहणार नाही. आणि पुढे म्हणलंय वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेव चाहम. असं त्या परमेश्वराचं व्यष्टी रूप आहे, समष्टी रूप आहे, परमेष्टी रूप आहे. क्षरामध्ये पण तो आहे, अक्षरामध्ये पण तो आहे आणि या दोन्हीच्या पलीकडे असणारा पुरुषोत्तम पण तोच आहे. असं हे गुह्यशास्त्र, गुह्यतम शास्त्र भगवंतानी गीतेमध्ये सांगितलंय. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा. आणि हे जाणल्यानंतर काय होईल? बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. जो कोणी हे जाणेल ना त्याला कृतकृत्यतेचा, सार्थकतेचा एक वेगळाच अनुभव देईल. मात्र हे गुह्य आहे, हे लक्षात ठेवायचे, हे फार एक्सपोज करायचं नाही आहे, फार वाटेल त्याला द्यायचंही नाही आहे. ते झाकून ठेवायचे, ते लपवून ठेवायचे. मात्र योग्य वेळेला, योग्य ठिकाणी त्याचा जरूर वापर करायचा आहे. स्वतःची प्रगती साधायची, स्वतःची उन्नती साधायची. असं या गुह्यतम शास्त्राचा अगदी काही श्लोकांचा, काही मंत्रांचा आपण थोडक्यात आढावा घेतोय. पुढच्या भागामध्ये आणखीन याच्याबद्दल जाणून घेऊया. आत्ता इथेच थांबूया. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.